नमस्कार मंडळी. तर शुभ सकाळ सर्वांना. तर व्हिडिओची सुरुवात आज देवपूजेपासून होत आहे. वाजलेत सकाळचे 10 आणि इथं माझी देवपूजा चाललेली आहे. तर देवपूजेपासून सुरुवात करायचं कारण दोन कारणं आहेत तसे. तर पहिलं कारण म्हणजे जेव्हा मी देव बनवून आणले होते नवीन आणि त्याचा जो व्हिडिओ बनवला होता तर त्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद मिळाला. खूप छान तुमचा रिस्पॉन्स आला मला. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. कमेंट्सही आल्या. तर त्याच्यामध्ये मला असं सुचवलं होतं की देव असे निद्रावस्थेत ठेवू नये, उभे करून ठेवावे. तर त्याचप्रमाणे मी देव असे माझी जी चूक होती किंवा मला ते माहिती नव्हतं ॲक्च्युली की देव असे उभे करून ठेवले पाहिजेत. तर त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी लगेचच ती देव जे आहेत ते असे उभे करून ठेवले आणि त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ पण मी तसा अपलोड केलेला आहे ऑलरेडी. तर पुन्हा मला त्याच कमेंट येत आहेत की ताई देव उभे करून ठेवा. तर ॲक्च्युली तो व्हिडिओ काही जणांनी बघितला नसेल, मी देव उभे करून ठेवलेले, त्याच्यामुळे पुन्हा कमेंट्स येत आहेत. तर त्याच्यामुळेच मी पुन्हा व्हिडिओ बनवत आहे की मी देव उभे करून ठेवलेले आहेत. तुम्ही कमेंट केलात मला त्याबद्दल खूप धन्यवाद. तर हे पहिलं कारण होतं. आणि दुसरं कारण म्हणजे माझ्याकडे एक महादेवाची पिंड आहे. तर त्याच्यासाठीच मी ही एक गळती म्हणतात आमच्याकडे त्याला, तर ती ऑर्डर केलेली आहे. कारण पाण्याची धार अशी चालू ठेवावी असं म्हणतात महादेवाच्या पिंडीवर. मला असं समजलं आहे की पाण्याची धार जी असते किंवा पाण्याचं थेंब थेंब पाणी महादेवावर असं पडलं पाहिजे. तर त्याच्यासाठीच मी ही गळती ऑर्डर केली होती. तर ती तुमच्यासोबत शेअर करायचं होतं मला. तर अशी ही गळती, त्याच्यामध्ये मी पाणी भरलं आणि ती एकदम अशी खूप छान असं पाणी त्या महादेवाच्या पिंडीवर डायरेक्ट आता पडत आहे. तर ही पिंड काही मी विकत वगैरे घेतलेली नाही आहे. तर त्याबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा, मी नक्की सांगेन. ती माझ्या सासऱ्यांना भेटलेली आहे, कशी काय ते तुम्हाला जर जाणून घ्यायची इच्छा असेल तर मी त्याच्याबद्दलचा एखादा व्हिडिओ बनवेल. तर तसं तुम्हाला जाणवायचं असेल तर मला सांगा, तर मी त्याचा नक्कीच व्हिडिओ बनवेन. तर असे हे दोन कारणं होते. तर मी देवाचे उभे करून ठेवलेले आहेत आणि जी आपली ही महादेवाची पिंड आहे ती माझ्याकडे असते. तर त्याच्यासाठी मी हे एक छान अशी गळती ऑर्डर केली होती. हे दोन कारणास्तव मी आज हा देवपूजेचा व्हिडिओ बनवला आहे. तर अशी माझी देवपूजा कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा. आणि बघा किती छान दिसतंय सगळं. मस्त अशी पिंडीवर ते पाण्याची थेंब थेंब असं पडत आहे. तर चला, ओम नमः शिवाय.